मला ते आता आठवतंय. आणि त्याच्यावरती ते पडले आणि त्यांच्या मेंदूला बाकीच्या मुलींचे वडील बघितल्यानंतर किंमत वाटते की यार आपल्याजवळ पण आपला बाप हा असायला पाहिजे होता. त्यांचं इतकं नाव काढतात गावात ना. आज सकाळी उठल्यापासून मोबाईल हातात घेतला आणि सगळ्याच्या स्टेटसला स्टोरीला एकच होतं, हॅपी फादर्स डे, हॅपी फादर्स डे. आणि आयुष्यात वडील असतील तर सगळ्या गोष्टी आहेत, नाहीतर काहीच नाही. त्यामुळे म्हणजे एवढी आठवण कधी येत नाही तेवढी आज मला माझ्या वडिलांची आठवण आली. आणि कधी मी असं बोलले पण नाही या गोष्टीवरती कधी. आणि तुम्ही सगळेजण मला विचारता जेव्हा फॅमिली फोटो टाकते की तुझे वडील कुठे आहेत, वडील कुठे आहेत, वडिलांना का नाही दाखवत. तर म्हटलं आज तुम्हाला सगळ्यांना सांगूनच टाकावं आणि तुमच्यासोबत पण शेअर करावं. तसं तर आम्ही 4 जणी बहिणी आहेत, ते माहिती आहे तुम्हाला. 4 जणी बहिणी आणि एक भाऊ आहे. आणि माझ्या वडिलांना मुलाची अपेक्षा होती. त्यामुळे पहिली मुलगी झाली. मग वडिलांना वाटतं दुसरा मुलगा होईल. दुसरी मुलगी झाली, तिसरी मुलगी झाली आणि चौथ्या वेळेस तर असं होतं त्यांचं की नाही आता तर मुलगाच होणार आहे. आणि माझ्या मम्मीला बोलले होते की मला मुलगा पाहिजे म्हणून. तर 4 नंबरला नेमकी मी झाले. आणि माझ्या वडिलांना जसं कळलं की मुलगीच झाली आहे पुन्हा एकदा, तर माझे वडील जवळपास मला 4-5 दिवस भेटायलाच आले नव्हते. मला, मम्मीला दोघींना पण भेटायला नव्हते आले. आणि पण एक कसं असतं माहिती का, शेवटी वडील तो वडील असतो. मग मुलीचा असो किंवा मुलाचा असो. त्यानंतर 5-6 दिवसांनी आले आणि मम्मीकडून मला असं ओढून घेतलं आणि म्हटलं दे माझी मुलगी इकडे. म्हणजे मी तेव्हा नकोशी होते, पण ते आले आणि म्हटलं दे माझी मुलगी इकडे. आणि म्हणजे जवळ घेतलं. आणि त्यानंतर म्हणजे मला जेवढं आठवतं आहे तेवढं, कारण आहे ना माझे वडील खूप लहानपणी आम्हाला सोडून गेले. तेव्हा माझ्या ब्लॉगमध्ये पण मला तुम्ही विचारलं की तू किती वर्षाची होती तेव्हा. तर मी 5 वर्षाची होते. 2005मध्ये माझे वडील वारले आणि 2000मध्ये माझा जन्म झाला. तर 5 मी तेव्हा 5 वर्षाची होते. आणि 5 वर्षाची म्हणजे जेवढं मला तेवढं आठवतं मी त्यांच्यासोबत जेवढा वेळ घालवला आहे, असं मला सगळे म्हणतात. म्हणजे आमच्या घरातले पण म्हणतात की होय गं तुला पप्पा आठवत नसतील ना, पण मला आठवतात. काय माहिती का? तेव्हा आपण म्हणतो आत्ताच्या मुलांची मेमरी स्ट्राँग आहे, पण मला वाटतं मी माझी तेव्हा पण स्ट्राँग होती. कारण मला ह्या गोष्टी आठवतात. आमचे ना आमची गाडी होती, मग त्याला जिबडं म्हणत होते अगोदर. तर ती गाडी होती त्यामध्ये ते मला आणि माझी अजून एक मैत्रीण होती, तिला बाहेर फिरायला घेऊन जायचे. त्यानंतर आमच्या गावात एक दुकान होतं, तिथे मला ते चॉकलेट्स वगैरे घेऊन द्यायचे. आणि मी मामाच्या इथं गेले ना एक दिवस, तर ते मला खूप दिवसानंतर भेटायला आले. आणि मी त्यांना म्हटलं मला पैसे पाहिजेत. तर मला बोलले सांग तुला किती पैसे पाहिजेत. आणि माझे वडील आहेत ना वायरमॅन होते. म्हणजे सरकारी नव्हते, गव्हर्नमेंट नव्हते, असेच खाजगी होते. पण त्यांच्याकडे पैसा आहे ना खूप असायचा तेव्हापासून. तेव्हा मला म्हणजे जसं आठवते तसं पैसा खूप असायचा. मी म्हटलं मला पैसे पाहिजेत. आणि तेव्हा 8 आणे चालायचे. मला जसं आठवतं तेव्हा 8 आणे चालायचे जास्त. तर मी म्हटलं मला 50 पैसेच पाहिजेत. ते मला म्हणाले नाही माझ्याकडे एवढे आहेत. त्यांनी डायरेक्ट मला ना बंडल दिला होता पैशाचा. तो आता किती होता ते मला माहीत नाही. डायरेक्ट बंडल दिला आणि हे घे. पण मी एवढी लहान, मला काय कळते. माझ्यासाठी 8 आणे हेच खूप मोठे होते, कारण मी तेवढंच घेऊन दुकानात जाऊ शकते आणि त्यांच्याकडनं तेवढंच घेऊ शकते. आणि मला माहिती आहे की बाबा हां हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्याच्याने आपल्याला खायला भेटणार आहे. तर 50 पैशासाठी मी रडत होते त्यांना की नाही मला द्या म्हणून. पण त्यांनी मला बंडल दिला होता हातात. मग मी असं घेतलं आणि त्यांच्या अंगावरती टाकून दिला. मला नको आहे म्हटलं हे. मला 50 पैसेच पाहिजेत. त्यासाठी मी रडत होते. आणि त्यानंतर माझी मम्मी माझ्या वडिलांनी म्हणजे माझे वडील ड्रिंक करत होते तेव्हा, वायरमॅन असल्यामुळे. आणि माझ्या मम्मीला तेव्हा त्यांनी म्हणजे खूप मारायचे वगैरे असं. तर एक दिवस यात्रा होती, पण ते जीव पण तेवढेच लावायचे. ही गोष्ट मला आठवते. आमच्या इकडे लाळगेवाडीची यात्रा होती आणि माझ्या मम्मीने नैवेद्य वगैरे करून ठेवला आणि म्हटली आपल्याला यात्रेला जायचं आहे. माझे वडील आले. आल्याच्यानंतर ड्रिंक केली होती आणि आल्या डायरेक्ट माझ्या मम्मीला मारायला लागले. आणि मी आणि माझा भाऊ खूप जास्त रडायला लागलो. आम्ही दोघंच लहान होतो. मी मम्मीला जवळ घेतलं, म्हणजे मम्मीपाशी होती, पप्पा नका मारू नका मारू. त्यानंतर ते आले, परत जवळ घेतले, म्हणले उठ आपल्याला, म्हणजे मम्मीला बोलले मी नाही उठ चल आपल्याला यात्रेला जायचं आहे. म्हणजे ते मारायचे पण तेवढेच आणि लगेच जवळ पण घ्यायचे. म्हणजे माझ्या मम्मीला पण अजून पण आठवतं, सगळ्याच गोष्टी आठवतात. पण ही पण गोष्ट आठवते की लगेच असं मारलं की असं म्हणायचे चल हे करून दे ते करून दे. आणि त्यानंतर
एक दिवस दौंडलाच जे गार्डन आहे अण्णाभाऊसाठे उद्यान, त्या साईडला एक पूल होता. म्हणजे आता कदाचित तो काढलेला आहे एवढ्यात. तिथे एक पूल होता आणि त्या लाईटीचा पूल होता. लाईटीच्या पूलवरती त्यांचं काम होतं. त्यांनी मम्मीला सांगितलं, म्हणजे त्यांचा शेवटचा दिवस होता तो आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला. तिथून मम्मीला बोलले की तू ये, आपण सोनारच्या दुकानात जाऊ, तुला कानातले करू म्हणून. आणि वडील सकाळी लवकर आले, त्या पोलवरती चढले आणि ज्या पोलला म्हणजे वायरला करंट होता त्याच वायरला नेमका त्यांनी हात लावला आणि ते शॉक बसला त्यांना खूप जोराचा आणि ते खाली पडले. खाली पडून पण ते वाचले असते, पण खाली नेमकं आहे ना एक लोखंडाचा खांब होता. खांब म्हणण्यापेक्षा एक टोकदार खांब तुटलेला होता आणि त्याच्यावरती ते पडले आणि त्यांच्या मेंदूला तो खांब मेंदूमध्ये घुसला. मला ते आता आठवतंय. म्हणजे ना मी तिकडून त्यानंतर माझे वडील वारल्याच्या नंतर 1-2 महिन्यानंतर आम्ही तिथून चाललो होतो, पास करत होतो, मम्मी, मी, भाऊ. आणि माझ्या वडिलांची चप्पल पण तिथेच पडलेली होती. चप्पल तिथेच होती. ते खाली रक्त वगैरे सगळं तसंच होतं. आणि नंतर त्यांना म्हणजे खाली पडले, ते मेंदूमध्ये घुसलं खूप सगळं रक्त वगैरे. आणि त्यांना ससून हॉस्पिटलला घेऊन गेलं तेव्हा. आणि तिथे गेले म्हणजे अर्ध्या रस्त्यात जाईपर्यंतच सांगितलं होतं की नाही येत ते. घरी आणलं सगळ्या गोष्टी, ते पण आठवतं मला सगळ्या. पण तिथून पुढे माझी मम्मीनी आणि आमच्या घरातल्यांनीच, माझ्या मम्मीने खूप कष्ट केले तेव्हा. म्हणजे शेतात जायची, पहिले अंगणवाडी मदतनीस होती ती आहे, म्हणजे ती शाळेत जायची. शाळेत तिची 12 वाजता शाळा सुटल्यावर परत ती आमच्या इकडे शेतात कामाला जायची. तसं करून आम्हा 4 बहिणीला चांगलं शिक्षण दिलं. आणि माझ्या वडिलांची कमी कधीच नाही भासून दिली की बाबा तुम्हाला हे कमी पडतंय, ते कमी पडतंय. आणि कधी आठवण पण नाही येऊन दिली इतक्या वर्षामध्ये. आमची 4 बहिणी आहेत, त्यातली मोठीचं चांगलं शिक्षण झालं, तिचं D.Ed झालं आहे. दुसरी आहे तिची 12वी झाली, त्या दोघींनी 12वी केली, माझं ग्रॅज्युएशन झालं. आणि माझा भाऊ पण आता जॉब करतो, त्याचं पण चांगलं शिक्षण झालं आहे, डिप्लोमा झाला आहे. आणि त्याच्यामुळे ना म्हणजे माझ्या वडिलांची कमी आमच्या मम्मीने कधीच आम्हाला भासून दिली नाही. पण काय म्हणतात ना, आपलं जसं सगळ्यांच्या स्टोऱ्या बघतो, सगळेच कधी कधी आपल्या रीलला येतात की वडील असणं किती महत्त्वाचं असतं. आता कदाचित हे व्हिडिओ बघितलं मम्मीला वाईट वाटेल, पण तिने कधीच नाही आम्हाला भासून दिलं. पण कुठेतरी आपला बाप असणं आणि बाकीच्या मुलींचे वडील बघितल्यानंतर किंमत वाटते की यार आपल्याजवळ पण आपला बाप हा असायला पाहिजे होता. आणि अजून पण माझ्या वडिलांचं इतकं नाव काढतात गावात ना, की कोणाला जरी म्हटलं ना मी मधूची मुलगी आहे, तरी म्हणतात की अरे खरंच तुझा बाप लय चांगला होता, कधी पण येऊ दे, हसत खेळत असणार, हट्ट करणार. म्हणजे अख्खं गाव अजून पण नाव काढतं आणि अजून पण तेवढाच जीव माझ्या वडिलांना लावतात की खरंच बाप असावा तर तुझ्या बापासारखा. म्हणजे पीच जरी असेल ना तरी ते माणसांना एवढा जीव लावायचे ना की बस. फादर्स डे असल्यामुळे त्यांची जास्त आठवण आली आणि म्हटलं मी तुमच्याबरोबर बोलावा. आणि बस एवढंच बोलेल. आय मिस यू पप्पा.